मी आताच आमच्या सगळ्या काँग्रेसच्या आणि आमच्या अलायन्सच्या प्रतिनिधींना या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की माजी आमदार दिलीप बनसोड हे आमचे काँग्रेसचे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि प्रफुल्ल अग्रवाल आणि नरेश ईश्वरकर हे त्याला सपोर्टमध्ये फॉर्म भरणार आहे आणि त्या पद्धतीनं आमचे विरोधी पक्षाची लोक अपप्रचार करायला सुरुवात केली, दबाव तंत्राचा वापर सुरू केला, मसल पॉवरचा उपयोग सुरू केला. हे भंडारा गोंदिया जिल्ह्यातले लोक त्याला एक्सेप्ट करणार नाही आणि पोलिसांचा दबाव आणून खोट्या कारवाया करायचं काम या लोकांनी केलं. जिथं एक मन आहे की फडणवीस घबराता है तो पुलिस को आगे बढ़ाता है, तर तशा परिस्थितीत आज भंडारा गोंदियातली परिस्थिती करून ठेवलेली आहे. पण भंडारा गोंदियात यावेळेस काँग्रेस विचारधाराचाच उमेदवार निवडून येईल आणि जे काही आज आपण या जिल्ह्यामध्ये पाहतोय, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, बेरोजगार असतील, महागाई असेल, हे सगळे मुद्दे या निवडणुकीच्या माध्यमातून या वोटरच्या मनात आहेत आणि वोटर यावेळेस या महायुतीच्या लोकांना ऐकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि या ठिकाणी काँग्रेस विचाराचाच उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीचं चित्र आज भंडारा गोंदियात आहे. बनसोड यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे काँग्रेस पक्षात आणि 2 उमेदवार आम्ही त्याला सपोर्टेड टाकलेले आहेत. 4 तारखेला या सगळ्या गोष्टीचा एकदम क्लिअरिटी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल.